त्यांचं स्वागत करतो. सद्गुरू महाराज की जय. आपल्या आनंदा मंदकर प्रसन्न ज्ञान स्वरूपी बोधयुक्त योगेंद्र विद्या भव भैरव पवित्र श्री सद्गुरु नित्यं नमामि. अलंकार रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस पुरस्थित प्रदेशम् विधिरादिदेवे सदाशिवे मानस समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेव. जेव्हा देव असे असे परणसे कैराहनी जासे जैसा जो स्वसे तसा रूपदिसे राहीन राही असे तुकड्या वास मना या धर्मणे जाशील मोक्षस्पदा श्रीमत आड तुझी पदा भजमना मग जन्म नाही कदा. परमपूजनीय श्री गुरुदेव चरचरात वास करणारे आनंदमय चैतन्यमय निराकारमय सगुण रूपात विराजमान आणि निर्गुण रूपातही विराजमान असलेले श्री सद्गुरुनाथांची श्री गुरुदेव शक्ती. त्या गुरुदेव शक्तीचं अभिवादन करतो. अखिल विश्वाचे चालक ब्रह्मांड नायक श्री पंढरनाथ भगवान त्यांच्याच कृपा प्रसादाने संत रूपात अवतरित झालेले परमश्री समर्थ सद्गुरु आळतुजी महाराज, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आणि यांची परंपरा जिथून सुरू होते असे विश्वमाऊली भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि इथे जमलेले समस्त गुरुदेव प्रेमी बांधव भगिनींनो, पुढे बसलेले समस्त पूर्वाचार्य, पूज्य परमपूज्य सर्वाधिकारी, परमपूज्य उपसर्वाधिकारी, परमपूजनीय प्रचार प्रमुख असे आमचे सर्व आजोबा ज्यांच्या कृपेने आज इथे बसण्याची संधी प्राप्त झाली त्या सर्वांना अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे ग्रामगीता हातात आली म्हणजे ग्रामगीता जबरदस्ती हातात घेऊन ग्रामगीतेचा 37वा अध्याय त्या 2 ओळी जबरदस्ती पाठ करून घेतल्या असे आमचे आजोबा आजले ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा देगलकर ज्यांच्या कृपेने ग्रामगीता प्राप्त झाली त्यांनी तेव्हा जर जबरदस्ती ग्रामगीतेचा अध्याय जेव्हा पाठ करून घेतला नसता तर आज इथे पोहोचण्याची शक्यता नसती. तेव्हा त्यांनी जबरदस्ती हातात पुस्तक देऊन वाचता येत नसतं तरी 4 वेळा 4 पाने लिहून 2 ओळी पाठ करून घेतल्या. अनुभव ऐसा शब्द ऐकला त्यावर श्रोत्याने प्रश्न घुसला. आत्मानुभवाचा मार्ग सांगितला पाहिजे आम्ही केले प्रयत्न तुम्ही कोण कैसे गेले तुमचे जीवन खरे आत्मानुभवाची गुण काय. असं वाटत आता असं वाटते की पूज्य दादांनी जर म्हणावं की माझ्या जीवनाचे अनुभव मला माहीत झाले पण त्याचं सार एकच आहे की गुरुभक्ती, गुरु महाराजांच्या चरणी निष्ठा. कारण की वंदनीय महाराज श्री सद्गुरु स्तुत्याष्टकात वर्णन करतात श्री सद्गुरु चरणाविन अन्य सेवक भवाब्दी करण्याला महिमा श्रेष्ठ तयाचा देवादिक वर्णती यया बोला. गुरु सेवा ही माझा आजा पलजास मान्य झालीसे होता कृपा तयांची बद्ध जीवा शुद्धता फळालीसे. गुरु कृपेने बद्ध जीवा शुद्धता फळाला प्राप्त होते. भागवताच्या प्रथम स्कंदात वर्णन आहे प्रयक्षती गुरुप्रेत वैकुंठ योगी दुर्लभ. जे वैकुंठ योग्याला साधकाला मोठ्या मोठ्या तपस्यालाही दुर्लभ आहे ते गुरुकृपेने सहज प्राप्त होऊ शकतं. तर वंदनीय महाराज स्पष्ट वर्णन करतात गुरुकृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैं जानू बीज न बोए जाते खडक पर मेरा मैं जानू. अर्थ काय? गुरुकृपा रस्त्यावर पडलेली नाही. गुरुची सेवा करायला लागते, गुरुनिष्ठा बाळगा लागते, सद्गुरु सेवा करायला लागते, सद्गुरुनाथाच्या चरणावर प्रेम प्रकट करायला लागते, निष्ठा प्रकट करायला लागते तेव्हा कुठे गुरुकृपा प्राप्त होते. वंदनीय महाराजांनी फार सुंदर असं उदाहरण दिलं. बीज न बोले जाते खडक पर. खडक म्हणजे गोटा. आता उदाहरणार्थ गोट्यावर बी केल्याच नाही जाऊ शकत. वंदनीय महाराजांनी एवढं कठोर उदाहरण दिलं मात्र ते सहज प्राप्त होते. कशाने? फक्त गुरुकृपेने. गुरुची इच्छा झाली, श्री गुरुदेवांची इच्छा झाली, व्यक्ती सहज भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणून वंदनीय महाराजांनी श्री गुरुदेव हा आदि मंत्र आपल्याला दिला. पूज्य रामकृष्ण दादा बेलूरकर राष्ट्रसंतांची गुरुदेव या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण लिहिताना म्हणतात की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खरा जीवनाचा सार जर कोणता असेल तर ते श्री गुरुदेव आहे. कारण की वंदनीय महाराजांनी प्रत्येक गोष्टीला श्री गुरुदेव पासून सुरू केली.
जेव्हा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं पूज्य दादा म्हणतात की पहिलं लेटर पॅड निघालं होतं, त्याच्यावर प्रथम श्री गुरुदेव लिहिलं होतं आणि ते परंपरा आजही चालू आहे असं मला वाटते. ते वंदनीय महाराजांनी का लिहावं तर ते श्री गुरु कृपेने प्राप्त व्हावं. मात्र थोडस चिंतनाचा भाग येते. वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या शेवटच्या अध्यायात वर्णन केलं, उभा विश्वेश या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्याच्याच कृपेचा सार तुकड्या म्हणे ग्रामगीता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सद्गुरु विठ्ठल कसा असू शकते. गुरु महाराज वंदनीय राष्ट्रसंतांचे आडकोजी महाराज होते, तर वंदनीय महाराजांनी असं का लिहावं की उभा विश्वेश या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर. याचा सार एवढाच आहे की आपली बुद्धी अल्पमत आहे. ज्या दिवशी गुरु आणि भगवंतातला भेद लयाला जातो तेव्हा आपल्याला समजते की गुरुच भगवंत आहे आणि भगवंत गुरु आहे. म्हणून वंदनीय महाराजांनी भगवत कार्याला श्री गुरुदेव सेवा मंडळाची जोड दिली. श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे काय? गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य नाम माझे तुझे परिवर्तनाची पाहिजे. म्हणजे काय? परिवर्तन आणण्याचे साधन आहे. या त्या काळात ज्या वेळी वंदनीय महाराजांचं अवतरण झालं त्या काळाचा आपण विचार केला की देश पारतंत्र्यात होतो. पारतंत्र्यात असल्यापेक्षा व्यक्ती, समाज, संप्रदाय याच्या भांगडीत पडला होता. धोतर बदललं, टिक्का बदलला की लोकात वाद व्हायचे. पण अशा वेळी वंदनीय महाराजांनी आपल्याला श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून दिली. श्री गुरुदेव सेवा मंडळाचा उद्देश काय? या चराचरात आणि अचरात सुद्धा व्याप्त असलेल्या त्या गुरुदेव शक्तीला, त्या भगवंताच्या शक्तीला लोकांच्या कामी खर्च करावं याचा उद्देश म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ. गुरुदेव सेवा मंडळ एका पंथाचं, एका जातीचं, एका संप्रदायाचं प्रतीक नाही. गुरुदेव सेवा मंडळ मानवाला मानव बनवण्याची शिक्षणशाळा आहे. एक विद्यालय आहे जिथे मानव हा जन्माला मानव म्हणून येतो, मात्र तो मानव नसतो. वंदनीय महाराज स्पष्ट वर्णन करतात, मानव पशु योवणीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, म्हणून संस्कार देऊनी सावरेला क्रमाक्रमाने. संस्कार क्रमाक्रमाने द्यावे लागते आणि बिना संस्काराचा माणूस हा एक मोद्या समान असतो स्पष्ट म्हणता येईल. कारण की संस्कार व्यक्तीत नाही म्हणजे तो जगाचाच अधिकारी नाही. कारण की तो ना त्याच्या कामात पडत आहे, ना विश्वाच्या, ना सत्कर्माच्या, ना गुरु कार्याच्या, ना भगवत कार्याच्या तो कामात पडत आहे. तो कामात कशाच्या पडत आहे? तो नुसतं वाचण्याच्या अधीन होऊन जे कुत्रे मांजर जसे करतात तसा तो जगत आहे. त्याचा पशु सारखाच व्यवहार आहे. म्हणून वंदनीय महाराजांनी स्पष्ट लिहिलं, मानव पशु योनीतून आला. मानव पशुच आहे, मात्र ज्या वेळेस त्याला संस्काराची जोड प्राप्त होते, गुरुची जोड प्राप्त होते, सत्संगाची जोड प्राप्त होते, भगवत दर्शनाची लालसा प्राप्त होते, संतांच्या समागमाची इच्छा प्राप्त होते, तेव्हा व्यक्तीने आपलं जीवनाचं खरं सार्थक झालं असं समजावं. वंदनीय महाराज ग्रामगीतेत फार सुंदर लिहितात, जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाची कवाडे, मग मी तुकाराचे पोवाडे पोटचे तेथे. भगवंता, जेव्हा तुझं दर्शन घडलं तेव्हा आमच्या या बुद्धीमध्ये असलेले विशाल ज्ञानाची कवाडे उघडे झाले आणि त्या कारणामुळे मी तुकाराचे पोवाडे आमचे लयाला जातात. इथे एक सिद्धांत तयार होतो. वंदनीय महाराजांनी फार सुंदर असा ग्रंथ लिहिला ग्रामगीता. ग्रामगीतेसारखा ग्रंथ नाही याचं कारण म्हणजे साध्याच्या साध्या व्यक्तीलाही सूत्र आणि सिद्धांत सहज सांगणारा ग्रंथ म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता. आपण ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावं, महाभारत वाचावं, गीता वाचावी, याच्यात जो सार आहे ते वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवला. गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कोणी मागसला, बोलिला देव माझा. देवाने काय सांगितलं तर भगवंतानी एकच सांगितलं की या पृथ्वीवरचा भेद लयाला जाओ. वंदनीय महाराजांचं भजन आहे, जगाचा भेद लयाला जाओ, शांती अखंडित राहो. आता ती शांती कशाने होईल तर वंदनीय महाराजांनी आपल्याला दोन साधनं दिली. ते दोन साधन कोणते? सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना. आता सकाळी महाराजांनी सांगितलं की सामुदायिक ध्यान हे
मंदिराचं पाय आहे आणि सामुदायिक प्रार्थना हे मंदिरावरचं कळस आहे. आणि साधन जर काय असावं तर साधकाने त्या मंदिराला आपल्या हृदय मंदिर ते स्थापित करावं. याची साधना म्हणजे सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना. वंदनीय महाराज ग्रामगीतेत लिहितात, सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थनाची प्रणाली का लावून दिली तर या माणसाला जगता कसं यावं, मानव म्हणून कसं जगता यावं. धर्म, संप्रदाय, पंथ हा नंतरचा भाग आहे, आध्यात्मिक जीवन ही नंतरचा भाग आहे. मात्र प्रथमतः मानव बनणे ही प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे की शौच, स्नान आदी संध्या ही कर्म माणसाची असली पाहिजे. आता हा व्यक्ती काहीच करत नाही हा त्याचा दोष आहे. म्हणून संध्या काय, सेवा मंडळाची संध्या आहे सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना. जे शास्त्रात त्रिकाल संध्या सांगितली आहे पुढे त्याचा लोप पावला, म्हणून संतांनी त्या संध्येला एक नवीन रूप दिले. वंदनीय महाराज स्पष्ट लिहितात की ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाची आली ग्रामगीता रूपाने. आता ग्रामगीता जर विष्णुमाऊली भगवान ज्ञानेश्वर महाराजांचा कृपा प्रसाद आहे असं समजलं तर अख्खी ग्रामगीतेतली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हे कोणाची कृपा असावी, त्यांची कृपा असावी. मग सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना ही त्यांचीच कृपा असेल का, हे चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. हो, वंदनीय महाराजांची गुरु परंपरा आपण पाहिली, आदिनाथांपासून सुरू झाली, तिथून सामुदायिकता सुरू होते. थोडं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आदिनाथांनी बोध उमासी केला. उमा म्हणजे कोण, पार्वती. पार्वतीला बोध केला, एका स्त्रीस बोध केला. ज्यावेळी स्त्रीला बोध करता येत नव्हतं तेव्हा त्यांनी एका स्त्रीस बोध केला. ही सामुदायिकता, ही क्रांती. पुढे गुरु परंपरा खूप मोठी आहे, माऊलींपर्यंत येऊ. माऊलींनी काय केलं तर या समाजात पिछडलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला. वंदनीय महाराज तर ज्ञानेश्वरीचं एवढं कौतुक करतात. वंदनीय महाराज म्हणजे तुकड्या दास म्हणे वाचा, वाचकाची पुण्य वाचा. तुमची जे अभद्र वाचा झाली आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, माऊलींची हे ज्ञानेश्वरी वाचा, तुमची अभद्र वाचा खुंटून जाईल आणि तुमचे ज्ञानाचे कवाडे उघडून जाईल. हे माऊलींची कृपा की त्यांनी त्यावेळी सर्वांना ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिली. जी गीता जे काही सांप्रदायिकतेच्या धार्मिकतेच्या कार्यामुळे लोकांपासून दूर केली. त्या लोकांनी काय केलं तर गीता, शास्त्र, वेदांत याच्यापासून लोकांना दूर केलं. आणि जेव्हा ज्ञानच नसेल तोपर्यंत व्यक्ती अज्ञानी राहतो आणि तो अशा जाती पातीच्या अज्ञानात गुंतून बसतो. माऊलींनी काय केलं तर आपल्याला ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिली. प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक व्यक्तीला एक साधन दिलं, त्याचं नाव हरिपाठ. ही एक क्रांती. आणि माऊलींचा हरिपाठ कधी एकटा होत नाही. आपण आजही पाहिलं की लोक हरिपाठ मंदिरात करतात आणि बहुसंख्येने करतात. हे सामुदायिकता, हे वंदनीय महाराजांची गुरु परंपरा. वंदनीय महाराज म्हणतात, अखंड चालविली वारी वैष्णवांचे सहकारी, ज्ञानेश्वर भक्त राजा धिराज महाराज, त्यांची कोण जाणे का, ते चैतन्याचा पुतळा. माऊली कोण आहे? चैतन्याचा पुतळा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट आहे माऊली. आणि त्यांच्या कृपेची सार म्हणजे वंदनीय महाराजांची ग्रामगीता. ग्रामगीता हे गुरु परंपरेत प्राप्त झालेलं गुरुबोध आहे, सद्गुरु बोध आहे, जे वंदनीय महाराजांना गुरु परंपरेद्वारा जे प्राप्त झालं, जे परमश्री समर्थ सद्गुरु आळतोजी महाराजांपर्यंत आलं. आणि त्यांनी जो बोध वंदनीय महाराजांना केला त्याच्या कृपेचा सार म्हणजे ग्रामगीता. कारण की गुरु शास्त्र स्वानुभव संमत ही ग्रामगीता आहे. गुरु शास्त्र कोणतं आणि स्वानुभव संमत. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामचरित मानसाची रचना केली. त्या ग्रंथाच्या रचनेच्या सुरुवातीला ते म्हणतात, स्वांताय सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. ही रघुनाथाची गाथा कशासाठी आहे तर माझ्या आत्म्याला शांती प्रदान करण्यासाठी आहे. माझ्या आत्म्याची शांती म्हणजे कोणती? स्वानुभव, आत्मानुभव आणि आनंद आणि शक्तीचा बोध होणे. म्हणजे काय?
शांती प्राप्त होईल. तेच वंदनीय महाराजांनी सांगितलं की वंदनीय महाराजांचे जे आयुष्यभराचे अनुभव आहे ते वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या रूपाने आपल्याला दिले. वंदनीय महाराजचा अनुभव आत्मानुभव या अध्यायात फार सुंदर लिहितात. मी दरी पाहिले, मी एवढे देश पाहिले, मी महामंडलेश्वरांचे आखाडे पाहिले, मी फार पाहून आलो, मी साधू समाज पाहिला, मात्र मला शांती कुठे प्राप्त झाली नाही. शेवटी अंतरंगात शिरलो तेव्हा शांती प्राप्त झाली असं वंदनीय महाराज स्पष्ट सांगतात. आणि हे वंदनीय महाराज तर अशी ओळ लिहितात आत्मानुभव मध्ये एवढी सुंदर की जेवढे साधक आहेत त्यांच्यासाठी मी आयतं उपलब्ध करून दिलं. ओळ आहे आता ग्रामगीताने माझ्या ओळ कंठस्थ सांगितली असती. त्या ओळीमध्ये वंदनीय महाराज स्पष्ट सांगतात की साधकास आयतं ज्ञान दिलंय. माझ्या जीवनाचा पूर्ण अनुभव, माझ्या जीवनाचा पूर्ण स्वानुभव कशात जर असेल तर माझा जीव आहे, माझं हृदय आहे ग्रामगीता. आता पूर्वही बोलूया. आता माऊलींच्या पुढे पाहू तर हैबतीनाथ महाराज गुरु परंपरा पाहता आपण. हैबतीनाथ बाबांनी काय केलं तर ज्ञानेश्वरी लोकांना शिकवण्याचं काम केलं, प्रचार केला. वंदनीय महाराज म्हणतात ना, संत की पूरी तपस्या संत की ही बात है, जो भक्त उनके है सही वह कर सके आबाद. संतांचं कार्य घडून जाणतं. संत हा मृत्यू लोक सोडून आपल्या मूळ लोकी चालला जाते. तुका म्हणे मला आठवा मूळ लवकरही पाठवा. जेव्हा मला आठवा आणि माझ्या मूळ स्वरूपात लवकर पाठवा असं तुकोबाराय म्हणतात. हैबतीनाथ बाबांनी काय केलं तर मग ती ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. पुढे ती गुरु परंपरा मायबाई महाराजांजवळ आली. त्यांचं नाव आधी जानकूब आहे. आणि त्या काळी तत्कालीन विदर्भातल्या सर्वात मोठ्या संत श्रेष्ठामध्ये नाव जर कोणाचं असेल तर मायबाई महाराजांचं. मायबाई का पुरा पसारा एक पलमे आडकोजी तारा. किती मोठी तपस्या असावी मायबाई महाराजांची. श्री आता वरदस्त ठेवला. पूर्ण संसार पूर्ण विकार लयात गेले. ब्रह्मबोधाचा साक्षात्कार झाला. आणि तसंच त्या क्षणाला सद्गुरु समर्थ आडकोजी महाराजांनी आपलं घर, आपला संसार सोडून द्यावं, आपलं घर पेटून निघून जावं. पूज्य रामकृष्ण दादा बेलूरकर चरित्रामृत ग्रंथामध्ये लिहितात आडकोजी महाराजांचा हे आडकोजी महाराजांनी का आपलं घर जाणलं ते ही संसाराची होळी पेटले. ते संसाराची जोपर्यंत होळी होणार नाही तोपर्यंत साक्षात्कार होणार नाही. आता चिंतन आहे वंदनीय महाराज म्हणजे छोडे नाही घरबार पर गोमस्त गुरु चढणार नाही. याचा सार काय मग म्हणजे घरही सोडायचं आहे आणि बोधही करून घ्यायचा आहे पण घर सोडायचे. याचा सार एकच आहे की या संसारात राहून विरक्त राहणे म्हणजे भगवंताच्या जवळ जाणे. आता मग मायबाई महाराजांनी काय केलं तर मायबाई महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आहे. मायबाई महाराज आरंगीला दररोज प्रवचन करायचे. समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज जेव्हा आईच्या गर्भात होते, काशाबाईच्या गर्भात होते, तेव्हापासून त्यांनी मायबाई महाराजांचे प्रवचन ऐकले. ब्रह्म काय असते याची प्रवचन ऐकले. जेव्हा आडकोजी महाराजांना चालणं सुद्धा नव्हतं तेव्हा काशाबाई त्यांना मायबाई महाराजांच्या मठात घेऊन जायचं. कशासाठी तर तू हे प्रवचन आहे. आणि नंतर काही काळाने जेव्हा त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हाही सद्गुरुनाथ महाराजांनी ब्रह्मबोध होतपर्यंत आपल्या गुरुचा एकही सत्संग सोडला नाही. हे आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मायबाई महाराजांनी काय केलं तर मायबाई महाराजांनी प्रत्येक जातीसाठी वेदांताचे सूत्र बोलून दिले. प्रत्येक धर्मातल्या लोकांसाठी, प्रत्येक जातीच्या लोकांसाठी मायबाई महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे जे आडकोजी महाराजांचे याच्यात आहे. जो दहेगावचा मुस्तफा होता तोही मायबाई महाराजांचे प्रवचन ऐकायला येत होता. ही किती मोठी क्रांती असावी करणार असती. म्हणजे धर्माचा केवळ लेख मात्र मायबाई महाराजांनी शिल्लक ठेवला नाही म्हणून ही गुरु परंपरा एवढी आपली श्रेष्ठ आहे असं म्हणता येईल. पुढे मायबाई महाराजांना झाल्यावर आडकोजी महाराजांजवळ जेव्हा गुरु परंपरा आली तेव्हा त्याचं चिंतन केल्यावर आपल्याला समजते सद्गुरू महाराज मौन राहायचे. तुम्ही निवृत्ती सदा नटे धरुणिया शांती स्वशांती जया नेत्री प्रेम विराग राग धरुणी हेवी गणांची मया अंतर बाह्य समान ध्यान धरुणी ताळे विकारी पदा श्रीमता आड तुझी पदा भजवणा मग जन्म नाही पदा. साधका त्यांची वृत्ती कशी होती, वृत्ती होती, सदा मौनात राहायचो. मात्र परमहंस श्री सद्गुरू आडकोजी महाराजांचा आपण फोटो पाहिला की आपल्याला समजतं त्यांच्या देहावर जनेऊ जेवढेवर धर्माचं प्रतीक आहे. मात्र त्या धर्माच्या प्रतीकाला असतानाही कधी त्यांनी परधर्माचा कधी विरोध केला नाही. दहेगावचा मुस्तफा त्याची बळी पेटून त्यांची सेवा स्वीकार केली. आणि ज्यावेळेस त्याच्या छोट्या भावाने म्हणजे मासाचं ताट आणलं त्याची पुढे झाली तेव्हा
सद्गुरुनाथ महाराज तिथून दहीगावरून निघून गेले. महाराजांचा एक मांग मित्र होता कोंजीबा, त्याच्यासोबत सद्गुरुनाथ महाराज तिथे राहिले. म्हणजे इथून गुरु परंपरा आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आपल्या भजनात लिहितात की सब मिलके रहो सब करो निभा, किसी जीव का द्वेष नहीं करना, सब जीव जगत है आत्म मेरा, तुकोड्या को बड़ा यह मंत्र दिया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से का मुझे निकल गया. वंदनीय महाराजांचं गुरुमंत्र कोणतं? कोणी विचारलं वंदनीय महाराजांचं गुरुमंत्र कोणता आहे? काम पुण्याचं कार्य सेवा मंडळात होत नाही, मात्र वंदनीय महाराजांना एक गुरुमंत्र सद्गुरुनाथांनी दिला. तो म्हणते सब मिलके रहो सब करो निभा. माझी निगा सर्वांवर आहे आणि तुम्ही सर्व सोबत राहा. सब मिलके रहो सब करो निभा. कोणत्याच जीवाचा द्वेष करू नका. कोण्याही जीवाचा घडो मत्सर धर्म सर्वेश्वर गुजराचे संत म्हणतात ना, कोणत्याच जीवाचा आपल्याद्वारे मत्सर झाला नाही पाहिजे. तेच वंदनीय महाराजांनी सांगितलं. काय ही गुरु परंपरा जशी आहे, आपण पूर्ण गुरु परंपराचं आता चिंतन केलं, आपल्याला हे समजते. सहज आपल्याला समजलं की वंदनीय महाराजांची गुरु परंपरा आपल्याला सांगते की भेदा भेद सोडा आणि माणूस म्हणून जगा. वंदनीय महाराज म्हणतात जंबूक मेंढा कुत्रे डोकरे बहुत मिळे पण काय करू, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस होता. माणूस लिहा म्हणून माणूस लिहा ही मागता प्रभू दिसला, पण मात्र माणूस भेटला नाही. माणसाची शोध वंदनीय महाराजांनी केली. म्हणून त्यांच्या नावापुढे एक विशेषण वापरले जाते, मानवतेचे महान पुजारी. मानवतेचा पुजारी कसा होऊ शकतो व्यक्ती, तर त्याने वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या चरित्राचं, साहित्याचं, त्यांच्या वाङ्मयाचं अवलोकन करावं. वाङ्मय सेवा सेवेची झालं, तेने मागे लागतील जन तिथं का जनार्दन चालवली कार्य करावं. वाङ्मय सेवा हीच या देशात या विश्वात क्रांती आणण्याचे साधन असू शकते. वाङ्मय सेवेने काय होते याचा परिणाम पाहायचा असेल तर ती गुरु परंपरा आपल्या जवळ आहे. आजही गाथा ज्ञानेश्वरीच्या भरोश्यावर अख्खा वारकरी संप्रदाय 18 दिवस पायी चालून येतो. हे वाङ्मयाची महिमा. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची ग्रामगीता, वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचा अनुभवामृत आनंदामृत ग्रंथ वेदांताची सहज सूत्र सांगतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची अभंग गाथा आपल्याला आजही सेवा मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीस बोध करण्यास सामर्थ्य आहे. हे कशाचं प्रभाव आहे? हे वाङ्मयाचं प्रभाव आहे. आणि वाङ्मयात एवढी शक्ती आहे. काल आजोबा सांगत होते आमचे की व्यक्तीची मृण्मय प्रतिमा राहत नाही, वाङ्मय प्रतिमा शिल्लक राहते. व्यक्तीची मृण्मय प्रतिमा राहते, मात्र वाङ्मय शिल्लक राहते. म्हणून 160 वर्षे स्वामीजी सीतारामदास महाराजांनी म्हणल्याचे असं म्हणावं की राम आपकी प्रार्थना आपके भजन आपकी ग्रामगीता हे अमर रहे. त्यांना समजलं असावं की महाराज तुम्ही नश्वर देह सोडून जा, तुमची चैतन्य रूपी शक्ती आम्हाला प्रबोधन करत राहील, मात्र तुमचं जर काही विश्वास राहील तर ते म्हणजे तुमची ग्रामगीता, जे भगवंत पांडुरंगाच्या कृपेने प्राप्त झालेलं असं ज्ञान. वंदनीय महाराजांनी अख्खी ग्रामगीता लिहिली, पण देवाचं नाव शेवट घेतलं. असं का? तर ग्रामगीता ही पुण्या जातीसाठी धर्मासाठी लिहिली होती. देव दर्शनातच पांडुरंगाचं वर्णन वंदनीय महाराजांनी केलं असतं, वारकऱ्याशिवाय दुसऱ्याने तो ग्रंथ वाचला नसतं, दुसऱ्याचं कल्याण झालं नसतं. म्हणून अख्ख्या ग्रामगीतेत वंदनीय महाराजांनी कुठेच देवाचं नाव घेतलं नाही. उदाहरण दिले, देवाचे उदाहरण दिले, शास्त्रातले पुराणातले उदाहरण दिले, माणसाला बोध होईल अशी उदाहरण दिली, मात्र देवाचं नाव घेतलं नाही. देव दर्शन. आणि मी एक प्रवचन ऐकलं होतं, जे जास्त प्रवचन ऐकले नाही आमच्या आजोबाच्या ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादांचे, पण भाग्याने काहीतरी ऐकलं होतं. पण ते गोष्टी आता मला आठवतात. म्हणजे पूज्य विरोधकाला एका प्रवचनात म्हणायचे, ग्रामगीता रूपी देवीच्या गळ्यातला हार जर कोणता असेल तर तो ग्रामगीतेचा पहिला अध्याय. तुम्ही ग्रामगीतेचा जर पहिला अध्याय वाचला तर तुम्हाला व्याकरण काय, साहित्य काय आणि वंदनीय महाराजांच्या साहित्याची उंची किती हे सहज प्राप्त होऊ शकते, हे सहज समजू शकते. कशाने? तर ग्रामगीतेच्या प्रथम अध्यायाने. हे अलंकार आहे वंदनीय महाराजांनी, हे अलंकार आहे वंदनीय महाराजांनी काय सांगितलं आपल्याला. हे तत्व, हे परमतत्व आपल्याला पाहायचं आहे. आणि या परमतत्वाचा बोध होणे सहज नाही. आणि याच्यासाठी दोन साधनं दिले, सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना.
हे दोन साधने दिले, मात्र आपण साध्यावर प्राप्त झालो पाहिजे चिंतन केलं पाहिजे. सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना रूपी नाव वंदनीय महाराजांनी या भवसागरातून करायसाठी आपल्याला सहज दिली. त्यात नित्यनेमाचा चप्पूही दिला. आपण 60 वर्ष झाले, 80 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, कुणी 18, 5, 6 वर्ष झाले. आपण त्या नित्यनेमाचा चप्पू घेतला, सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना रूपी नावावर सवार झालो. नित्यनेमाच्या चप्पूनी भवसागराच्या नदीला आपण गोटी खात आहोत. मात्र वंदनीय महाराजांनी आत्मचिंतन कासाठी दिलं. सामुदायिक प्रार्थनेत आत्मचिंतन कशासाठी दिलं असावं. वंदनीय महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत विचारांची, अधर्माची, विकारांची कुठे तुम्ही काढणार नाही तोपर्यंत ती नाव जाणार. म्हणून आत्मचिंतन आत्मचिंतन करावे व्यक्तीने आणि मागं पाहावं की आपण त्या नित्यनेमाचा चप्पू घेतला, त्या दैनंदिन सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना रूपी नावे चढलो. भवसागराची नदी पार करायची आहे. गुरुबोध तिकडे आहे, साक्षात्कार तिकडे आहे. मागे आपण आत्मचिंतन करून मागे हे पाहावं की आपल्या विचारांची कुठे निघाली का. नाही तर 40-30 वर्ष झाले तर आपण नित्यनेमाने फक्त तो चप्पू चालवत आहे आणि भवसागराच्या नदीतून पुढे गेलो नाही. याचं कारण म्हणजे याचा उद्देश याने काय होईल तर आपलं हे 30 वर्ष व्हायला. म्हणून वंदनीय महाराजांनी आत्मचिंतन हे सुद्धा प्रणाली सामुदायिक ध्यान प्रार्थनेत झाली. वंदनीय महाराजांना काय गरज होती सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना सुरू करायची. वंदनीय महाराजांनी आधीच गुरुबोध झाला, त्यांना साक्षात्कार झाला. वयाच्या 13-14व्या वर्षी सद्गुरुनाथ महाराजांनी, आळतुजी महाराजांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्यांचा जन्मच कृपेत झाला. प्रयागराज म्हणजे 900 मी झालो. प्रयागराज म्हणजे मी 900 झालो म्हणते. कुणाच्या सद्गुरूच्या कृपेने 900ला पावलो. माझ्या आईला गुरुदेवाची कृपा झाली म्हणून मी फळाशी आलो. म्हणून वंदनीय महाराज, म्हणून सद्गुरुनाथ महाराजांनी म्हटलं होतं तुझा आंबा दे, माझा आंबा घे. तुझा आंबा बरोबर आहे, पण तुझा आंबा विश्व कल्याण करू नाही शकतो. माझ्या हृदय मंदिराचं माहिती मी तुझ्याजवळ देतो आणि ते तू तुझ्याजवळ ठेव, ते म्हणजे तू तुझ्याजवळ ठेव, तो आंबा तुझ्याजवळ ठेव, जेणे या विश्व कल्याणासाठी, विश्व रक्षणासाठी आणि मानव धर्म रक्षणासाठी एक सुपुत्र पैदा व्हावा, जो गुरुकृपेचा, भगवंताचा आणि समाजाचा समन्वय करेल असा संत एक झाला. त्यांचं नाव होतं वंदनीय महाराज. त्यांनी काय केलं की या समाजातल्या विछळलेल्या समाजाचा हात धरला आणि एका हातात श्रीमंताचाही हात धरला. या रे श्रीमंतांनी, सावकारांनो, किती सुंदर भजन आहे वंदनीय महाराजांचे. या कशासाठी? या विश्व कल्याणासाठी. आपण सेवा मंडळातले लोक आपल्याला माहित असायला पाहिजे. आज पांडुरंगाचं दर्शन जर प्रत्येक व्यक्ती करू शकतो, ते 2 व्यक्तीची पुण्य, साने गुरुजी आणि वंदनीय गुरुमौली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जसं पत्र आलं साने गुरुजींचं की मला मंदिर उघडे करण्यास समर्थ करा, मारुतीराव कर्डीकर यांना पत्र पाठवून वंदनीय महाराजांनी पाठवलं पंढरपूरला की साने गुरुजी तुम्ही उपोषण सोडू नका, मी लगेच येतो. वंदनीय महाराज आले, भगवंताचं दर्शन केलं नाही. तसेच साने गुरुजीजवळ गेली, चर्चा झाली, फार सुंदर चर्चा झाली. सुंदर चर्चा झाल्यावर वंदनीय महाराजांनी पुजाऱ्यांच्या, किती लोकांच्या, वैष्णवांच्या, वारकऱ्यांच्या भेटी घेतली. त्यांना समजवलं की हे मंदिर उघडे करणे ही काळाची गरज आहे आणि विठुरायाचं मंदिर विश्वाचा चालक आहे. ओम नमोजी विश्वचालका जगतपुंजा ब्रह्मांड नाही का, ब्रह्मांडाचा नायक आहे. मग तो एकासाठी एका पंथासाठी कसा होईल? तर वंदनीय महाराजांनी त्यावेळी हनुमान मैदानावर भजनाचा कार्यक्रम ठेवला. या रे या हरिजनिया, मंदिर उघडे करू, आपण मंदिर उघडं करू. त्या भजनाचा एवढा प्रभाव झाला. महाराज 2 दिवसात साने गुरुजी आणि वंदनीय महाराजांनी पंढरीनाथाच्या मंदिरात प्रवेश केला. ही त्यावेळेची अद्भुत क्रांती. त्यामुळे आज वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा पंढरीनाथाचं दर्शन करू शकतोय. हे वंदनीय महाराजांची कृपा त्या संप्रदायावर, आपल्यावर, तुमच्यावर, माझ्यावर. देव मंदिरात कोणत्या गेला तो वंदनीय महाराजांनी उघडा केला. ओढाईदार आम्ही आलो पाया, नका पंढरी आया दूर नको, असं भजन वंदनीय महाराजांनी स्पष्ट केलं. दादांची आग्रह झाली की 10 मिनिटं जास्त वेळ मला प्राप्त झाला. आडसेडीची सुंदर अशी संधी प्राप्त झाली. आता वंदनीय महाराजांचं जीवन हे फार सुंदर जीवन.
संतांचं जीवन हेच आपलं कल्याण करण्यासाठी सामर्थ्यशील असतं. वंदनीय महाराजांचं जीवन आपलं पाहिलं की किती वंदनीय महाराजांनी आहारापेक्षा कष्ट सुचले. वंदनीय महाराजांचा जन्म त्या चंद्रमोळी महिला चंद्रमोळी महल कसं पडलं बाबा पूर्ण घर पडलेलं होतं. मंजुळा आई एकटी होती जे भगवत पारायण होती, गुरुपारायण होती. तिच्या कुशीतून असं वेदना स्मरण करून त्या माईने आपल्याला एक देवीचे पूजन प्रकट करून दिलं. त्याचं नाव माहीत होतं. पुढे जीवन पाहिलं तर बाबांनी मायला आणि महाराजांना घरातून काढून दिलं. तेव्हा वंदनीय महाराजांनी माय वरखेड गाठली. ही एक लीलाच असावी गुरु महाराजांची की माझा शिष्य माझ्या सतसंगतीत राहायला पाहिजे म्हणून वंदनीय गुरु महाराजांनी ही लीला रचावी असं मला वाटते. त्यानंतर वंदनीय महाराजांचं जीवन पाहिलं की ज्यावेळी सद्गुरु समाधीस्थ झाले वंदनीय महाराज म्हणतात की मी एवढा विरहात गेलो गुरु महाराजांच्या की वंदनीय महाराजांनी तेव्हा पहिला पंढरपूरचा प्रवास केला. चरित्रात वर्णन आहे की जेव्हा गुरु महाराज समाधीस्थ झाले त्यानंतर काही दिवस वरखेडला काढले आणि सरळ पंढरपूर गाठलं. तेव्हा वंदनीय महाराज 10 ते 15 दिवस पंढरपूरला राहिले होते. लगभग तिथल्याचं देवस्थान आणि भगवत साक्षात्कार झाला म्हणजे भगवत बोधच झाला असं म्हणावं की भगवंत प्रत्येक काही आहे. गुरु महाराज गेले नाही हे समजलं त्यावेळेस वापस आले आणि चिमूटच्या जंगलात गेले. पुढे जीवन काळात पाहला की महाराजांना विष सुद्धा पाजल्या गेलं तरी ते नीलकंठ बनून ते विष पिण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांत होतं. किती श्रेष्ठत्व गुरु महाराजांचं वंदनीय महाराजांचं. आणि ते जीवनात किती संकट आले किती लोकांनी टळवलं म्हणजे वंदनीय महाराजांना किती. आता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपण आरती म्हणतो समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती मुदासलीन पायी द्यावी आपली स्फूर्ती. मात्र त्या ब्रह्ममूर्तीलाच किती त्रास झाला आपल्यासाठी तुमच्यासाठी सेवा मंडळासाठी प्रत्येक जातीच्या धर्माच्या पंथाच्या लोकांसाठी या मानव धर्मासाठी किती हाल अपेक्षा सोसाव्या लागल्या हे वंदनीय महाराजांनाच माहिती आहे. जेव्हा वंदनीय महाराज भारत साधू समाज अखिल भारतीय साधू समाजात गेले तेव्हा तिथल्या एका महामंडलेश्वरांनी वंदनीय महाराजांना म्हटलं की महाराज जी आप तो सरकारी साधू. वंदनीय महाराज हंसले आणि म्हणाले हाँ बाबा मैं तो सरकारी साधु इस देश के लिए मेरे गुरुदेव की सत्ता कायम है, मेरे भगवान की सत्ता कायम है, उस सत्ता का मैं अधिकारी हूँ. हे ऐकताच तो महामंडलेश्वर चूक झाला. किती छळलं वंदनीय महाराजांनी. महाराजांना आता आपण पाहिलं वंदनीय महाराजांची आत्मकथा म्हणून पुस्तक आहे त्यात वंदनीय महाराज म्हणतात मी विप्र नाही म्हणजे मला मी ब्राह्मणीय जातीचा मी गुरुबोध मला माझे गुरु नाही माझी गुरु परंपरा लोकांना माहित नाही त्या कारणाने मला मान मिळणार नाही असं सुद्धा प्रयत्न साधू संतांनी केले. म्हणून वंदनीय महाराजांना लिहावं लागलं पोथी से पोथी झगडणे लगी नाहत की आप म्हणजे काय वंदनीय महाराज पोथ्याला पोथ्या लढत आहे. हे महामंडलेश्वर साधू संत ज्या भगवंतासाठी विरक्त झाले ज्या भगवत प्राप्तीच्या साक्षात्कारासाठी आत्मानुभवासाठी हे विरक्त झाले. घर सोडलं पण मठ बांधलं. विरक्त व्यक्ती झालाच नाही. नाव ब्रह्मचारी आणि पुत्र 50-60 हे अर्थ. आता म्हणून वंदनीय महाराजांनी असं लिहिलं. वंदनीय महाराजांना जर जीवन पाहिलं तर वंदनीय महाराजांना किती साधू संतांनी मोठं मंदिर आश्रम दिले. वंदनीय महाराजांनी वापस केले. मग बुवा नाही म्हणे मला साधू संत नका बनू मग एक शक्ती कशाची होती ते मानव धर्म प्रस्थापित करण्यासाठी एक तेज पुंज अवतरित झालं होतं. ही शक्ती म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरु महाराजांचं कार्य फार अगाध आहे फार अपार आहे. त्यांच्या भक्तीचे फार महिमा आहे. वंदनीय महाराजांनी नुसतं समाज कार्य केलं नाही तर अध्यात्माचंही तेवढंच संवर्धन केलं. वंदनीय महाराजांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाचा जेवढा प्रवास केला तेवढा समाजाचाही प्रवास केला. वंदनीय महाराजांनी अध्यात्म जीवन वंदनीय महाराजांचं किती श्रेष्ठ असावं याचं जर चिंतन केलं तर आत्मानुभव आणि अनुभवामृती 2 ग्रंथ आपण जर वाचले तर त्यात वेदांताचं सूत्र काय वेदांत संमत असा जो ग्रंथ आहे आनंदामृत आणि अनुभव त्यात वंदनीय महाराजांनी किती ब्रह्मांडाची रचना कशी झाली साधकाने काय करावे गुरुसाठी काय करावे गुरुसेवा कशी करावी ह्या किती प्रकरण वंदनीय महाराजांनी त्यात लिहिले. मात्र ग्रामगीरी टाकले नाही. ग्रामगीरी का ग्रामगीरी साध्या माणसाला समजावी
एवढं महाराज आधीपासून ज्ञान आहे, किती ज्ञान द्यावं माणसाला. माणसं शिक्षित आहे हो, पण त्यांना कसं राहावं हे समजत नाही, वर्णाश्रम समजत नाही, वैवाहिक संस्कार समजत नाही, अंत्यसंस्कार समजत नाही. त्यासाठी हे ग्रामगीतेचे 41 अध्याय. देव दर्शनापासून 41 अध्यायापर्यंत हे ग्रामगीतेचे 41 अध्याय. आणि त्या 41 अध्यायात पंचक टाकले. त्या पंचकात एक एक संच आहे, 5-5 अध्यायाचा एक पंचक आहे. तो पंचक काय करते, कोणाचं सद्धर्म मंथन पंचक, अशी कित्येक पंचबंधने महाराजांनी ग्रामगीतेत टाकली. त्या पंचकाने काय होते तर त्या पंचकाचा बोध केला. पंच म्हणजे 5, पंच म्हणजे 5, चतुर्थ म्हणजे 4, असा साधा भाग आहे. पंचक म्हणजे 5 ते 6 अध्याय. फक्त शेवटच्या पंचकात बंधने महाराजांनी 6 अध्याय दिले. ही ग्रामगीता आहे. ही ग्रामगीता सहज प्राप्त आणि सहज ज्ञान बोध घेऊ शकतो. जसं तुकोबारांचं प्रमाण आहे, नगदी सायाचं जावे वनांतरा, सुखे तो घरांना राहिलं, काहीचं वय सोनी करायचं सुद्धा आवडल्यानंतर आडवं, रामकृष्ण विठ्ठल केशव मंत्रालय सर्व करा. काय म्हणतात तुकोबारांचं, घरीच मागा आणि भगवंताचं भजन करा. तेच म्हणजे महाराजांनी ग्रामगीतेत दिलं. हाती उद्योगाचे साधन म्हणजे रामनामाचे चिंतन. मुखात रामनाम ठेवा आणि हातात उद्योगाचं साधन ठेवा. त्यानं काय होतं, तुकोबाराय ते गावंगात असंही लिहितात की राम नाम जर म्हणून आपण एक पाऊल जर टाकलं तर एका यज्ञाचं पुण्य आपल्याला सहज प्राप्त होतं. ही कर्माची ताकद आहे. म्हणून बंधने महाराजांनी ग्रामगीतेला कर्मप्रधान आणि अध्यात्म प्रधान ग्रंथ दिला. अध्यात्म प्रधान नंतर आहे, तो पहिले कर्म प्रधान आहे आणि मानव प्रधान आहे. तुम्ही पहिले कर्म करा, कर्म करण्यासोबत मानव बना. ज्यावेळेस मानव बनाल त्यावेळेस पशु योनीतून बाहेर आले आणि बाहेर पशु योनीतून आले की मानव ज्यावेळेस झाले त्याला गुरु सहज प्राप्त होते, सत्संग सहज प्राप्त होते, गुरुबोध सहज होतो. आणि एक वेळा सत्संगाची त्याला ओढ लागली, संत समागमात तो एक वेळा शिरला की त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणजे महाराजांनी भजन लिहिला, लिहावं सदा संत सेवे वृत्ती जळू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, न जावडीला एक क्षणही फुकाचा, सदा चिंतनी मंत्र त्या श्री गुरूंचा, सदा माझ्या चिंतनात, सदा माझ्या देहात फक्त आणि फक्त सद्गुरुनाथांचं चिंतन असावं, त्या देवाचं चिंतन असावं. एकही क्षण सोडा, एकही निमेष भगवंताच्या शिवाय, गुरुच्या स्मरणाशिवाय जावं नाही, असा माझं ध्येय आहे. आणि वंदने महाराजांनी लिहिलं की जीव आम्ही शतक निर्धारी विश्वसेवे, आम्ही शतकापर्यंत जगलं पाहिजे. मात्र त्या जगण्याचं सार्थक केव्हा होईल, जेव्हा आम्ही विश्वसेवेसाठी आपलं जीवन समर्पित करू. आजची ही संप्राप्त सेवा समस्त आचार्य, आजची संप्राप्त सेवा समस्त गुरुआचार्यांच्या चरणी, गुरु महाराजांच्या पदावर गुरु झाली. सद्गुरु अडकुजीनाथांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी या प्रतिज्ञात बळ दिलं आणि त्या बळावर गुरु महाराजांची पुढी सेवा प्राप्त झाली. वंदनीय महाराज समक्ष बसले होते आणि मागे बसून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बळावर आघात बोलला. म्हणून ही सेवा पूर्ण करावी अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या चरणी, अखिल विश्वचालक ब्रह्मांड नायक पंढरनाथ बाबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला घालतो. जय गुरु. धन्यवाद महाराज. सुंदर सेवा, गोड सेवा आपण या ठिकाणी समर्पित केली. केंद्रीय प्रचार विभागाच्या वतीने तथा चरण पादुका पालखीच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. आदरणीय प्रचार सेवा अधिकारी सन्मानाने प्रकाश महाराज जीवा आपला श्रीफळ देऊन सन्मान करतील अशी विनंती करतो. श्री ज्ञानदेव